प्लस आवाज सामान्य जनतेचा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित या कार्यक्रमास उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महिला व बालकल्याण सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी तसेच जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, अजिनाथ देशमुख, नेताजी खंडागळे व इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलजीवन मिशनला गती. सीईओ कुलदीप जंगम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की संजय धनशेट्टी यांनी निधी अभावी अडचणी असतानाही जलजीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण केली. त्यांच्या कार्यकाळात 240 कामे पूर्ण झाली असून टँकरची संख्या 214 वरून 69 पर्यंत कमी झाली आहे, जे या अभियानाचे मोठे यश आहे. त्यांनी गाव पातळीवर प्रभावी समन्वय साधत धाडसी निर्णय घेतले. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी धनशेट्टी यांच्या कार्याचा गौरव करत हातात घेतलेले काम पूर्णत्वास नेणारे अधिकारी अशी त्यांची ओळख असल्याचे नमूद केले. ॲडव्होकेट अमृता वाघे यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जलजीवन मिशन ही दिशादर्शक योजना असल्याचे सांगत त्यात धनशेट्टी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले. दरम्यान कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सेवानिवृत्तीनिमित्त त्यांनी आपल्या सेवेतील अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले, तर स्वागत वरिष्ठ सहाय्यक रणजित घोडके यांनी केले. भूकंपापासून झाली होती. एक तिथला वैशिष्ट्यपूर्ण किस्सा म्हणजे असा आहे की वर्ल्ड बँक पैसे देणार होते आपल्याला भूकंपातली घरं बांधण्याबद्दल, आणि ती घरं बांधताना अगोदर त्यांनी इन्स्पेक्शन करणार होते. आणि मग उमरगा तालुक्या आणि उस्मानाबाद तालुक्यामध्ये कुठं चांगली घरं झाली होती अशा ठिकाणी त्यांना घरं दाखवायसाठी त्या काळचे मोमीन साहेब म्हणून सीई होते PWDचे, तर त्यांनी स्वतः इन्स्पेक्शन करून त्यांनी त्यामध्ये माझं गाव निवडलं होतं. आणि वर्ल्ड बँकेची पहिली व्हिजिट भूकंपात ती माझ्या साईटवर झाली होती. म्हणजे त्याचेसुद्धा अजून फोटो माझ्याकडे अजून आहेत की ते त्या व्हिजिटचे झालेले. तो एक अतिशय म्हणजे मला अभिमानाचा क्षण होता तो माझ्या, कारण एखादी वर्ल्ड बँकेची व्हिजिट आपल्या साईटवर होणं हे सोपं काम नाही. त्याच्यानंतर मग मी ठाणे जिल्हा परिषदेमध्ये गेलो. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये मी तर 6-7 वर्ष काम केली. त्याच्यामध्ये जव्हार मोखाडा हा आदिवासी भागामध्ये मी होतो. पाड्यावर जाऊन काम करावं लागायचं. पाड्यावर पंपिंग स्टेशन करायचं, पंप बांधायचे, पाणी द्यायचं लोकांना, असे प्रकार. आदिवासी लोकांमध्ये अतिशय तिथं म्हणजे कुठल्याही सोयीसुविधा नसताना 1998 साली आम्ही तिथं हजर झालो होतो. 1993 तिथं वावर मागणीमधलं बालमृत्यूचं प्रमाण झालं होतं वसंतराव नाईक आपल्या मुख्यमंत्री असताना, सुधाकररावने. तर त्या काळात आम्ही तिथं जॉईन झालो होतो. तिथून मग 2 वर्ष मी कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर वगैरे या भागात काम केलं. तिथून प्रमोशनवर मग सांगोल्यामध्ये आलो. सांगोल्यामध्ये त्यावेळेस 150 टँकर चालू होते. मी घाबरत होतो, एवढे टँकर कसं काय येतात. वाड्यावस्था प्रचंड होते, 490 वाड्यावस्था होत्या. मग तिथं काम करत असताना आलेला अनुभव, मग वेगवेगळ्या योजना, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना वगैरे ह्या सगळ्या योजना आहेत, आणि त्या तिथं कशा अंमलात आणायच्या हे करून तिथं मोठ्या प्रमाणात कामं केली. त्यामुळे तिथली टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. ज्यावेळेस मागच्या वर्षी 69 टँकर होतं त्यावेळेस सांगोल्यात एक पण टँकर नव्हतं, अशी परिस्थिती होती अजून तिथे. कारण सगळ्या वाड्यावस्था पाईपलाईन झाल्या. आता ज्या वाड्यावस्था वाढल्यात तिथं मात्र त्या अडचणी येत आहेत, तो एक विषय आहे. त्याच्यानंतर मग परत सांगोल्यावरनं परत महापालिकेला गेलो. नाही, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर 3 तालुके होते माझ्याकडे. त्यावेळेस एकच सब डिव्हिजन होतं. तिथं पण टंचाईमध्ये कामं केली. चार्जमध्ये होतो त्यावेळेस उत्कृष्ट काम केलं म्हणून गेडाम साहेबांनी आमचा सत्कार केला होता. त्याच्यामध्ये आम्ही 2-4 अधिकारी होतो फक्त जिल्ह्याचे. त्याच्यानंतर तिथून बदली झाली माझी महापालिकेत. महापालिकेत 7 वर्ष काम केले. तिथेही मोठ्या वेगवेगळ्या प्रकारचं काम करायला संधी मिळाली. बऱ्याच गोष्टी इथे शिकायला मिळाल्या. आणि आता परत प्रमोशनवर रेनगरचा एक किस्सा खूप मोठा होता. रेनगरमध्ये मला चॅलेंजिंग काम होतं. 100% काम ते माझ्याकडं होतं. आणि ते विहित वेळेत पूर्ण करायचं होतं. PM येणार म्हणून, आणि ते येणार म्हणून ते काम करायचं होतं, आणि ते वेळेत पूर्ण करणं गरजेचं होतं. तर आम्ही 5 जूनपासून ते 12 जानेवारीपर्यंत ह्या एवढ्या वेळेमध्ये आम्ही ते काम पूर्ण करून हँडओव्हर केलं होतं. STP आणि WTP बांधायचं काम. त्यावेळेस शंभरकर साहेब आणि कुमार आशीर्वाद साहेब दोन्ही कलेक्टर साहेबांनी खूप मदत केली. ते सतत दर आठवड्याला बैठक घ्यायची, कामाचा रिपोर्ट काय आहे काय नाही. आणि त्यावेळेस आशीर्वाद साहेबांनी तिथं CCTV कॅमेरे बसून घेतले.
त्यामुळे त्यांना इथं रात्री 12 वाजेपर्यंत काम चालू आहे का नाही हे दिसायचं. तो एक मोठा फरक पडला त्या कामामध्ये, त्यामुळे काम लवकर होऊ शकलं. आणि मग इथं प्रमोशन त्यावेळेस इथं आलो तर मग जलजीवन मिशन, बाकीच्या काही गोष्टी, टँकर, महापौर, आषाढी वारीमध्ये मी पूर्वी पण काम केलं होतं. पण हा अनुभव थोडा वेगळा होता, कारण लोकसंख्या खूप वाढली होती. 2012-13ला मी ज्यावेळेस चार्जमध्ये होतो त्यावेळेसची लोकसंख्या 5-6 लाख फक्त लोक यायची, आणि आत्ता तर ती 25 लाखाच्या पुढे गेली होती यावेळेस. आपण यावर्षी प्रत्येक पालखीसोबत 2 टँकर दिले होते. पूर्वी 1 टँकर द्यायचे, आपण यावेळेस 2 टँकर दिले प्रत्येकाला, त्यामुळे ओरड कुठंच झालेली नाही. आणि त्याच्यानंतर महापौर झाला, महापौरामध्ये झालं, पुन्हा मुख्यमंत्री समृद्धी योजनेमध्ये पण झालं. तिथे मी 5 गावं माझ्याकडे होती, तिथे जाऊन आढावा घेऊन ती गावं पुढं कशी येतील तेही प्रयत्न केला. जलजीवन मिशनच्या कामामध्ये 240 कामं शिवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती पूर्ण करून घेतली. त्यामुळे मागच्या वर्षी जे 214 टँकर होते ते यावर्षी, मागच्या वर्षी पाऊस सुदैवाने चांगला झाला असल्यामुळे फक्त 69 टँकर लागले. पण ते पाणी त्या तलावातनं किंवा विहिरीतनं पाणी गावात आणण्यासाठी कामं करावीच लागली होती. ती कामं करून घेतली, त्याच्यामुळे टँकरची संख्या कमी लागली. ह्या वर्षी या टंचाई आराखड्यामध्ये मार्च एंडपर्यंत 48 टँकर लागणार होते, पण आजपर्यंत एकही टँकरचा प्रस्ताव नाही आणि एकही टँकर कुठं लागलेला नाही. हे काम केलेल्या कामाचं थोडंसं यशाचं गमक वाटतं. आज 28-29 वर्ष सेवा होऊन मी निवृत्त होत आहे. आपण सर्वांनी, पत्रकार बंधूंनी, मित्रांनी मला साथ दिली, मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. यापुढेही असंच सहकार्य आणि मैत्री राहावी अशा आशा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.